पहिले जर तुम्हाला तुमचं शेतात एखादा मटेरियल तयार होतं, म्हणजे एखादं रॉ मटेरियल तयार होतं, तुम्ही त्यावरती कसं प्रोसेस करू शकता, काय बाय प्रोडक्ट तयार करू शकता, अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आणि ते प्रोडक्ट असे पाहिजे की लोकांना खरंच त्याची गरज आहे. उगाच आपण एखादं प्रोडक्ट असं तयार केलंय जे कस्टमरला लागतच नाहीये, मग परत आपण दुःखात किंवा डिप्रेशन मध्ये जातो की अरे मी एवढं तयार केलं, एवढं खर्च केला आणि हा सेल नाही होत. मग असा पण प्रोडक्ट डेव्हलप करताना विचार केला पाहिजे शेतकऱ्यांनी. मार्केटची काय गरज आहे ते ओळखून आपण ओळखून, आपला प्रोडक्ट तयार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर कुणाला अजून काही व्यवसाय चालू करायचा आहे सेम फील्ड मध्ये किंवा तुमचं एखादं शॉप असेल, तर तुम्ही आपल्या ब्रँडनी पण प्रोडक्ट घेऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटतं की आपल्या स्वतःचं काहीतरी नावाने स्टार्ट करायचंय, तर तुम्ही व्हाईट लेबलनी किंवा बल्कनी पण आपल्याकडनं प्रोडक्ट परचेस करू शकता. आता तुझं अगो 25 वर्ष वय आहे आणि तू एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करतेय, तर तू ह्या तरुण उद्योजकांना काय सांगशील? मी एवढं सांगेल की तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रातला आधी अनुभव घ्या. त्या फील्ड मधले काम करणाऱ्या लोकांशी जुडा जास्त, म्हणजे त्यांच्याकडनं त्यांच्या अनुभवातनं खूप जास्त शिकता येईल.